पॉझिटिव्ह विचार कसा करावा जीवनात, याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे की पॉझिटिव्ह विचार करायचा का बरं? का बरं आपण पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, है ना? जर काही माहीत नसणार तर मग तुम्ही पॉझिटिव्ह विचार करण्याबाबत सिरियस नसणार, हो की नाही? जर का तुम्हाला माहीत झालं की पॉझिटिव्ह विचार करण्याचे असे असे फायदे आहेत, तर तुम्ही पॉझिटिव्ह विचारकडे वळणार. तुम्ही तुम्ही गोष्टी पॉझिटिव्ह नजरेने बघायला लागणार, है ना? होतं काय आहे, जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या जीवनात हळूहळू टेन्शन, भांडण, है ना, आपल्यामध्ये राग आणि द्वेष भावना उत्पन्न होते निगेटिव्ह. आजकाल न्यूज चॅनलवर पण खूप निगेटिव्ह गोष्टी आहे, जे की तुम्ही जर का पाहत असणार तर होऊ शकते की तुम्हाला ते गोष्टी जास्त आठवतील, है ना? तुम्हाला ते गोष्टी जास्त आठवतील, तुम्ही त्या गोष्टींनी प्रभावित पण होऊ शकणार, तुम्हाला भीती वाटू शकणार, नाही तर मग कोणत्या समाजाबद्दल असणार, है ना? तर तुमच्या मनात नकारण द्वेष भावना पण जागणार, है ना? तर हे होतं सगळं निगेटिव्ह विचार केल्याने, मग निगेटिव्ह बघल्याने, निगेटिव्ह ऐकल्याने, है ना? आणि पॉझिटिव्ह बघल्याने, ऐकल्याने आणि विचार केल्याने काय काय होतं, हळूहळू शांततेकडे माणूस वळतो, भांडणाला काही पडत नाही आणि त्याच्या मनात प्रेम भावना जागते, ठीक आहे? आणि मग दुसऱ्यांचं दुःख जो पाहू शकत नाही. आणि मग होते काय, त्याची त्याची त्याचं जीवन बदलते आणि तो दुसऱ्यांचं जीवनात बदलण्यासाठी पण प्रयत्न करतो, ठीक आहे? मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला की पॉझिटिव्ह विचार कसा करायला लागावा. पहिली गोष्ट तर तुम्हाला तुमच्या जीवनात जे पण काही पॉझिटिव्ह गोष्टी माहिती असतील, उदाहरण, तुम्ही एखाद्याला मदत केली, तुम्हाला चांगले वाटले, ठीक आहे? एखादी तुम्ही नवीन गोष्टी शिकली, तुम्हाला चांगले वाटले, तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा झाला, है ना? आणि तुम्ही एका स्थळावर कुठे फिरायला गेले, तुम्हाला ते स्थळ खूप आवडलं, असं. तुम्ही जर का आजारी असणार पण तुम्ही हिंमत ठेवून त्या आजारावर मात केली, है ना? अशी गोष्टी ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि एखादी चांगली सवय जी तुम्ही लावली तुमच्या जीवनात, भले कोणती असो, छोटी मोठी कोणती सवय, ती सवय, की नाही, है ना? तुम्ही खोटं बोलणं टाळलं, है ना? तुम्ही संकल्प केला की मी खोटं बोलणार नाही, तर ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट झाली तुमच्या जीवनात. तर तुम्ही अशी गोष्टी एका कागदावर लिहून ठेवा, ठीक आहे? एका कागदावर अशा गोष्टी लिहून ठेवा आणि प्रयत्न करा की या गोष्टींबाबत आपण आपल्या दिवसात जास्तीत जास्त विचार करू, ठीक आहे? आणि दुसरं म्हणजे असं की आपलं घर, आपण तिथे राहतो, ते जर का पॉझिटिव्ह नसणार वातावरण, तर तुमच्या वागणुकीवर पण असर होऊ शकतो, ठीक आहे? तुम्ही चिडचिड होऊ शकता, तुम्ही कुठे धूळ बघून तुमचं मन बदलू शकतं, है ना? तुम्हाला राग येऊ शकतो, असं तसं. तर मग पहिली गोष्ट आपलं घराचं वातावरण एकदम स्वच्छ ठेवायचं, है ना? घराची काळजी घ्यायची, जेणेकरून आपलं मन पण स्वच्छ होईल, ठीक आहे? तिसरी गोष्ट अशी की चांगले विचार, एका यूट्यूबवर खूप सारे चांगले लोक आहेत, खूप सारे ज्यांनी व्हिडिओ बनवले, खूप सारे आणखी बनवत पण आहे, तर तसे तुम्ही ऐकू शकता. कोणत्या प्रेरणादायक लोकांबद्दल पण तुम्ही ऐकू शकता.
अशा खूप खूप टाईपच्या गोष्टी तुम्ही ऐकू शकता, हो ना. जेणेकरून तुमच्या जीवनात परिणाम होऊ शकतो. छोटा मोठा का होऊ नये, पण चांगला परिणाम होईल तुमच्या जीवनात असं. आणि टी व्ही मोबाईलवर चांगल्या गोष्टी पहा, है ना. टी व्ही मोबाईलवर सगळं आजकाल दिसतं. चांगल्या गोष्टी पण दिसतात, खराब गोष्टी पण दिसतात, है ना. उलट असं होतं की खराब गोष्टी पटकन येते, है ना. चांगली गोष्टी भले वेळात येईल, पण खराब गोष्टी समोरच असते, असं पण होतं. तर ते तुमच्यावर आहे की तुम्हाला चांगली गोष्टी पाहिजे की खराब गोष्टी पाहिजे. ठीक आहे. खराब गोष्टीचे आपले नुकसान आहे आणि चांगल्या गोष्टीचे आपले फायदे. ते तुमच्यावर आहे आता. आणि स्वतःविषयी हीन भावना ठेवायची नाही. स्वतःला कधी कमी नाही ऐकायचं. हां, म्हणजे जास्तही नाही ऐकायचं, एकदम जास्तपणा असा पण नाही. पण स्वतःविषयी हीन भावना ठेवायची नाही की मी करू शकत नाही, मी असाच आहे, मी तसाच आहे ना, मला काही येत नाही, असं नाही करा, अशी भावना ठेवायची नाही. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या. एक्सरसाइज, मेडिटेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. माझ्याकडून होत नाही, है ना, मला येत नाही, मी करू नाही शकत, है ना, मी घाबरतो, अशा गोष्टी बोलणं टाळा. अशा गोष्टी बोलण्याच्या अगोदर ही गोष्ट आपल्याकडनं कशी होऊ शकते, आपण या गोष्टी कसे करू शकतो, है ना. आपण या गोष्टी करण्यासाठी कोणाची मदत घेऊ शकतो का. आपण आपण या गोष्टी केल्यावर आपल्या जीवनात काय बदल होईल, चांगला बदल होईल की वाईट बदल होईल, अशा गोष्टी तुम्ही विचार करायला शिका. नंतर पॉईंट आहे की जे आपले चुका असतात मागचे, आपल्या जीवनात मागे चुका जे झालेल्या आहेत, झालेच असतील काही ना काही. कधी कधी असं होतं की आपले जे चुका आहेत त्याचा खंत आतापर्यंत मनात असतो. ठीक आहे. तर ती चुकी तुम्ही ॲक्सेप्ट नाही केली अजूनपर्यंत. तुम्ही ॲक्सेप्ट करा की हां, माझ्याकडनं चुकी झाली, पण आता मी पुढे कशी चुकी करणार नाही, है ना. तुम्ही पहिले आपली चुकी स्वीकार करा की किंवा आपल्याकडनं चुकी झाली खरंच, नंतर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि मागची चुकी आणि कोणाला जर का तुम्ही काहीतरी दुखवलं असणार कोणत्याही बाबतीत, तर माफी मागायला शिका, है ना. कारण की जीवन तसंच खूप कमी आहे, टाईम कमी आहे आपल्याजवळ जगण्यासाठी. तर माफी मागून मनातले गाठे तोडून पुढे गेलेलं खूप बरं राहील. नाही तर मग तिथेच अडकून राहिलं तर मग काही होणार नाही, पुढे न जाचाल ना मागे. ठीक आहे. आणि नंतर दुसऱ्यांची मदत करत राहा नेहमी, आणि दुसऱ्यांसोबत चांगले वागा. मनात प्रेम भावना ठेवून दुसऱ्यांसोबत बोला, वागा, चांगले बोला, त्यांचे हालचाल विचारा, कसे आहे, त्यांना काही गोष्टीची गरज आहे का, ते तुम्हाला समजून आलं पाहिजे. ठीक आहे. आणि कोणाला दोष देणं टाळा, सतत दोष देणं टाळा की हे असंच, ते तसंच, हे असंच पाहिजे, हे तसंच पाहिजे, असं नाही करायचं. दोष देणं टाळा आणि चांगल्या गुणांची प्रशंसा करा. म्हणजे कसं चांगल्या गोष्टी वर येतील आणि जे निगेटिव्ह गोष्टी ते ॲटोमॅटिक खाली राहतील. आपल्याला काही करायचं कामही नाही, त्यांना हटवायचं आपल्याला काम नाही, फक्त आपण चांगल्या गोष्टी वर घ्यायचे. ठीक आहे. तर तुम्हाला आवडलं असणार तर मग तुमच्या जीवनात जर का बदल होत असणार तर हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ठीक आहे. धन्यवाद.